झी 24 तास एक पाऊल पुढे। फेलिक्सची उडी ही मानवाच्या इतिहासातील सर्वात उंचीवरून घेतलेली उडी ठरणार आहे। फेलिक्सच्या मोहिमेत सहभागी झालेल्या संशोधकांना फेलिक्सकडून मोठ्या आशा आहेत, कारण या उडीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार असून पृथ्वी तसंच अंतराळातील मोहिमेत त्याचा उपयोग होणार आहे। अंतराळ मोहिमेवर गेलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित आणणं हे अद्यापही एक आव्हान असल्याचं कोलंबियाच्या दुर्घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं। शटल केबिनचा दबाव निश्चित असतो। दुर्घटनेच्या वेळी हा दबाव कमी असण्याची शक्यता असते। अशा परिस्थितीत अंतराळवीर जिवंत राहू शकतात का, याविषयी फेलिक्सच्या उडीच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती उघड होणार आहे। पण इंजिनशिवाय सुपरसोनिक वेग प्राप्त करणं शक्य आहे का? फ्रीफॉलच्या माध्यमातून आवाजाचा वेग प्राप्त केला जाऊ शकतो का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। फेलिक्सच्या योजनेत सहभागी असलेल्या तज्ञांच्या मते हे शक्य आहे। 1,20,000 फूट उंचीवर फेलिक्सला अंतराळवीरांप्रमाणे शून्य गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव येणार नाही। स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा 1% कमी गुरुत्वाकर्षण असणार आहे। स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हवा नसल्यामुळे तिथलं वातावरण निर्वात पोकळीप्रमाणे आहे। जेव्हा पृथ्वी फेलिक्सला आपल्याकडे खेचून घेईल तेव्हा त्याला रोखण्यासाठी मध्ये हवा असणार नाही। या दोन्ही कारणांमुळे फेलिक्सचा वेग 35 सेकंदाला 690 मैल इतका असणार आहे। याचाच अर्थ फेलिक्स मॅक 1च्या वेगालाही मागे टाकणार आहे। उपकरणं रेकॉर्ड करतील वेग कमी करण्यासाठी स्पेशल पॅराशूट। अंतराळवीरासारखा फेलिक्सचा सूट। फेलिक्सचा वेग नोंदवण्यासाठी स्पेशल सूट तयार करण्यात आलाय। त्यावर जीपीएस आणि डाटा लॉगर ही प्रणाली बसवण्यात आली आहे। वेग कमी करण्यासाठी सूटमध्ये विशेष पॅराशूट बसवण्यात आले। ध्वनीपेक्षाही जास्त असलेला वेग कमी करण्यासाठी फेलिक्सच्या पाठीवर एक पॅराशूट लावण्यात येणार आहे। ते पॅराशूट उघडल्यानंतर फेलिक्सचा वेग हळूहळू कमी होणार आहे। उरलेला वेग फेलिक्स हवेच्या संपर्कात आल्यावर आपोआप कमी होणार असल्याचं फेलिक्सच्या सहकाऱ्यांना वाटतंय। या उडीसाठी फेलिक्स जो स्पेशल सूट वापरणार आहे तो अंतराळवीरांच्या स्पेस सूट प्रमाणेच असणार आहे। या सूटमधून फेलिक्सला ऑक्सिजन मिळणार आहे, कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळणार आहे। तसंच या सूटला आधुनिक गिअर असून त्या माध्यमातून ट्रान्सोनिक रेंजमध्ये ध्वनिवेग पार करण्यास मदत मिळणार आहे। या मृत्यूच्या उडीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अंतराळवीरांसाठी विशेष पोशाख तयार करण्यास मदत होणार आहे। स्ट्रॅटोस्फिअरमध्ये दुर्घटना घडल्यास पृथ्वीवर सुरक्षित उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची माहिती ही फेलिक्सच्या उडीच्या माध्यमातून मिळणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।